येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं बसवमूर्तिं पूजामूलं बसवपदं मन्त्रमूलं बसववचनं मोक्षमूलं बसवकृपा। सांब सदा शिव 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 सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा श्री गुरु बसवलिंगाय नमः। 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 शिवने बसवा बसवा शिवने 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 शिवाय नमः। ओम नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः। ओम नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः। ओम नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः। ओम नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम शिव सच्चिदानंद शिव शिव ओम सच्चिदानंद ओम शिव सच्चिदानंद
शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम शिव शिव सच्चिदानंद सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव जय गुरु बसवेश्वर विश्वगुरु बसवेश्वर महात्मा की जगन्माता अक्क महादेवी माता सकल शरण संतों की शरणों शरणार्थी विश्वगुरु जगज्योती महात्मा बसवण्णांच्या जयंतीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बसव कथेचं आजचं हे तिसरं पुष्प आहे. फक्त 2 दिवस शिल्लक उरलेले आहेत. आणि 2 दिवसात काय सांगावं हा माझ्या पुढे प्रश्न आहे. कारण लिंगायत धर्माचा इतिहास, शरणांचं समग्र वचन साहित्य ही 4-2 तासामध्ये व्यक्त करणारी मालिका नाही. विराट असीम अनंत जीवन जगलेल्या, आदर्श जीवन जगलेल्या शरणांचं चरित्र आहे. आणि मग कोणाकोणाचं सांगू. काल आपण अनुभव मंटपापर्यंत येऊन थांबलो. वेळ खूप कमी आहे. आज कार्यक्रमालाही उशीर झालाय. बाराव्या शतकामध्ये बागेवाडी नावाच्या गावात विश्वगुरु महात्मा बसवण्णांचा जन्म झाला. आई मादलांबिका, वडील पंडित मादरसांच्या पोटी, मादिराजांच्या पोटी. 8व्या वर्षी या देशातील स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून गुरु बसवण्णांनी घर सोडलं. स्त्रीला सन्मानाने जगता आलं पाहिजे, मग ती कोण्याही जातीची राहू दे. एकीकडे भारताचं तत्वज्ञान, प्रस्थापित तत्वज्ञान सांगते, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. बसवण्णानं म्हणलं बाईला देवी करू नका, नाहीतर तिच्या अंगात येईल. बसवण्णांनी म्हणलं बाईला देवी करू नका, आधी माणूस तरी समजा. आणि मग स्त्री मुक्तीचं पहिलं पाऊल गुरु बसवण्णांनी 8व्या वर्षी उचललं. पुढील संगम क्षेत्री 12 वर्षाचा प्रदीर्घ अभ्यास, चिंतन मनन झालं. मंगळवेढ्यात लग्न झालं. बिज्जळाच्या दरबारामध्ये कर्णिक पदावरती कायकाला सुरुवात केली. एक ताम्रपट जे उलगडत नव्हतं राजाला, त्याचा उलगडा कुठल्या पंडितांना होत नव्हता, ते बसवण्णांनी करून दाखवलं. आणि प्रचंड संपत्ती प्राप्त झाली बिज्जळाला. एवढा विद्वान माणूस बसवण्णांनी अर्थमंत्री केलं. काहीतरी गडबड आहे, अजून नीट झालं नाही साऊंड. घुमलालाय आवाज. बेस कमी करा थोडा, इको थोडा कमी करा.
आणि शेजारच्या कल्याण राज्यामध्ये तिसऱ्या तैलप राजाचा कारभार आणि अनागोंदी परिस्थिती बघून बिज्जळाला बसवण्णांनी सूचना केली, सांगितलं राजा कल्याण ताब्यात घ्या. कल्याण ताब्यात घेतलं आणि लोकांना आश्वस्त केलं बसवण्णांनी, काळजी करू नका, मी कल्याणचा कैलास करतो. प्रधानमंत्री बसवण्णांनी कल्याणचा कैलास करण्याची घोषणा केली. कल्याण म्हणजे काय? मेल्यावर कैलास नाही. कल्याण भूभाग आहे, पण तिथं कैलास निर्माण करतो जिवंतपणी. माणसाच्या जीवनात कैलास निर्माण झाला पाहिजे, मेल्यावर नाही. मेल्यावर जाळलो तर राख होईल, पुरलो तर माती होते, याच्या पलीकडे काहीच होत नाही. बसवण्णांनी म्हणलं नगदी आहे सगळं, उदार काहीच नाही. आचारवे स्वर्गा अनाचारवे नरका, सगळं इथं आहे. आणि म्हणून कर्माचा सिद्धांत सांगितला, सत्यशुद्ध कायक सांगितलं बसवण्णांनी. आणि स्वतःच काम इमानदारीनं करणं हीच महादेवाची सगळ्यात मोठी पूजा आहे. याच्या पलीकडची पूजा नाही कोणतीच. किती मंत्र पाठ आहेत महादेव विचारत नाही, कारण महादेवाला मंत्र माहित नाहीत, सगळे माणसांनीच बनविल्यात, इकडल्या इकडीच बनविल्यात. महादेवाला मराठी, हिंदी, कन्नड, संस्कृत काही येत नाही. महादेवाला कुठलीच भाषा येत नाही. महादेवाला जर कुठली भाषा कळत असेल तर ती अंतःकरणात व्यक्त केलेली भक्ताची, भक्तिपूर्ण प्रेमाची भाषा मात्र महादेवाला कळते. ती मराठी राहू दे, इंग्रजी राहू दे, उर्दू राहू दे, अजून संस्कृत राहू दे. लोक कष्ट करायला लागले, परिणामी लोक श्रीमंत झाले. आणि श्रीमंताला नीतिवान, गुणवान बनवण्यासाठी, एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी बसवण्णांनी एका अद्वितीय अशा लोकसंस्थेची निर्मिती केली 12व्या शतकात. मार, मांग, कुंभार, सांबार, लोहार, सुतार या 18 पगड जातीला अस्पृश्य ठरवलं होतं. जवळ घेत नव्हते लोक. वरून पाणी टाकत होते, वरून भाकर टाकत होते, कुत्र्या मांजराला जवळ घेत होते, मांडीवर खेळवत होते, पण विशिष्ट जातीला मात्र अंतर ठेवून राहत होते. अशा गुलामीच्या भयान काळ रात्री बसवण्णांनी अनुभव मंडपाच्या भव्य प्रवेशद्वारात उभं राहून या देशातल्या बहुजन समाजाला हाक मारली. इवणारव 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 नंदनी सदिरय्या. कोण्या जातीचा? खल्ल्या जातीचा. ते महाराचं आहे, ते मांगाचं आहे, ते कुंभाराचं आहे, चांबाराचं आहे, ते हलक्या जातीचं आहे, ते मोठ्या जातीचं आहे, ते श्रीमंत आहे, ते गरीब आहे, असा भेद करू नका. मग काय म्हटलं बसवण्णांनी? इवणम्मव 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 निंदनि सय्या नम ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ನಿಮ್ಮಹಾಮನೆ नगनंदनि सय्या. जगभरातल्या सगळ्या लोकांना वेड लागलं बसवण्णांचं, कारण एवढ्या प्रेमानं कुणी बोलवलंच नव्हतं. आणि उदार अंतःकरणाचे, विशाल अंतःकरणाचे बसवण्णा होते. मला लोक विचारतात, ನೀವು ಬಸವಣ್ಣವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ, ಶರಣ ತತ್ವ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತೀರಿ, ಏನ್ ಬಸವಣ್ಣಂದ್ರು ಏನಪ್ಪ, ಏನ್
What is the perfect definition of Basavanna? How should we are going to define it? ಬಸವ ತತ್ವ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಭಸ್ಮ ಲಿಂಗ ಏನದ ಬಸವ ತತ್ವ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ? ರುದ್ರಾಕ್ಷ ಅಂದ್ರೆ ಬಸವ ತತ್ವ ಅದ ಏನು? सोमवार धरणं शिवरात्र धरणं बसव तत्व आहे का? एक्झॅक्ट बसव तत्वाचा माणूस कसा ओळखावा? बसव तत्व म्हणजे काय? एका वाक्यात नीट ऐका, मी सांगतो आहे. बसव तत्वाची एकच व्याख्या आहे, माणसाला माणसाशी प्रेमानं जोडणं म्हणजे बसव तत्व आहे. ह्याच्या पलीकडचं तत्व नाही. प्रेमाने जोडा, माणसं जोडा. बसवण्णांनी प्रेमानं माणसं जोडले. बुरुडकेतय्या, फुलारी मादय, ही कुठली माणसं होती? शिवलेख मंचन्ना काशीवरनं आले. लोक काशीला जातात सगळं सोडून. बसवण्णांची कीर्ती एवढी मोठी झाली की काशीतले लोक बसवण्णाच्या अनुभव मंडपात यायला लागले. आणि त्या अनुभव मंडपात 770 महान शरणांनी प्रवेश केला. लिंगायत धर्मातल्या कमीत कमी 350 जाती आहेत. लिंगायत माळी, तेली, गोष्टी, सुतार, कुंभार, चांभार, लोहार. धाराशिव जिल्ह्यामध्ये लिंगायताची कैकडी आहेत. कैकडी माहिती असलं पाहिजे आपल्याला. कुल्लेकडगी समाज आहे, लिंगायत आहे. सगळ्यांना घेऊन चालले बसवण्णा. एक सुंदर प्रमाण आहे. सगळ्या जातीचे लोक, जाती, कुळ, गोत्र, जाती कुल गोत्र न पाहे शंकर. देव जात पाहत नाही. कास्ट सर्टिफिकेट देवाकडे नाही चालत. कुठल्याही जातीचं राहते. आणि मग देव भक्ती पाहतो. भक्तांचे माहेर स्वामी माझा. मी काही दिवस काशीला होतो. काशीला आणि आम्ही काशीत गेल्यानंतर भरपूर फिरायचो. सगळे घाट फिरायचो आम्ही. सगळे घाट 84 घाट आहेत काशीमध्ये.
मुन्शी घाट आहे, केदार घाट आहे, जसा अश्वमेध घाट आहे, केदार मणिकर्णिका घाट आहे, अहिल्यादेवी होळकरच्या नावाने घाट आहे, लालबहादूर शास्त्रींच्या नावाने घाट आहे. तिथं संत रविदास नावाचे एक संत होऊन गेले. आणि जातीनं चांभार असल्यामुळे त्या काळामध्ये जात व्यवस्था शिगेला पोहोचली होती. रविदास स्वतःचं काम प्रामाणिकपणे करायचे, लोकांच्या उद्धाराची भूमिका मांडायचे. एकदा संत रविदास आंघोळीसाठी स्नानासाठी घाटावर गेले. आता घाटावर गेल्यानंतर घाटावरल्या पुरोहितांनी, पंडितांनी, ब्राह्मणांनी रविदासाला म्हटलं, रविदास तू जातीनं चांभार आहेस, हलक्या जातीचा आहेस, तुझ्या स्पर्शाने गंगा बाटून जाईल, निघून जा इथून. रविदासांनी म्हणलं, ठीक आहे बाबा, माझ्या स्पर्शाने जर गंगा अपवित्र होत असेल, बाटत असेल, तर मग मी निघून जातो. स्नान न करता संत रविदासाला घाटावरल्या पुरोहित पंडितांनी हलक्या जातीचा आहे म्हणून हकालून दिलं. एक दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी रविदास काही घाटावर गेले नाहीत गंगेत अंघोळीला. तिसरा दिवस उगवला. तिसऱ्या दिवशी पण रविदास घाटावर अंघोळीला गेले नाहीत. चौथ्या दिवशी काशीतले लोक सकाळी सकाळी ओरडत सुटले रस्त्यानं पळत. म्हणजे काय अकल्पित घडलं, नवल घडलं, काय झालं? हजारो वर्षापासून गंगा ज्या दिशेनं वाहत होती त्या दिशेनं व्हायचं सोडून दिली आणि गंगा चांभारवाड्याच्या दिशेनं निघाली. रविदासाच्या दारात रविदास चपल्या शिवीत बसले होते, परमेश्वराचं नाव घेत. दारात गंगा आल्याबरोबर रविदास उठून उभे राहिले, आपले हात जोडले, म्हणले, आई तू या चांभारवाड्यात माझ्या दारात कस काय आलीस? गंगेनं म्हणली, बाळ रविदास, एक दिवस वाट पाहिले, 2 दिवस वाट पाहिले, 3 दिवस तुझी वाट पाहिले मी, पण तू काही स्नान करायला, आंघोळ करायला आलाच नाहीस. म्हणून मग मीच तुला आंघोळ घालण्यासाठी तुझ्या दारापर्यंत आले. रविदासाने म्हणलं, आलो होतो आई, पण घाटावरल्या पंडितांनी, कर्मठ परंपरावादी ब्राह्मणांनी मला हलक्या जातीचे आहेस म्हणून हाताळून दिले. म्हटले, माझ्या स्पर्शाने तू बाटशील म्हणले. गंगेनं म्हणली, रविदास कोण म्हणलं? कोण म्हणलं तुझ्या स्पर्शाने मी बाटते म्हणून? अरे मी वाहतेच तुझ्यासारख्या एखाद्या पुण्यवान माणसासाठी, पण जगभरातले पापी लोक येऊन माझा फायदा उचलतात, मी तरी काय करू? म्हटले, मी वाहते तुझ्यासाठी. आणि तेव्हापासून एक प्रघात सुरू झाला. मन चंगा तो, मन जर चांगलं असेल, काशी रामेश्वर दारात पाणी भरल्याशिवाय राहणार नाही, दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. आणि मी हे सूत्र शरणांनी 12व्या शतकामध्ये आपल्या आचरणातून आदर्श रूपात घालून दिलं.
आणि अनुभव मंटपात लोक यायला लागले. त्यातलाच एक महान शरण पेद्दी, उरिलिंग पेद्दी, जातीनं महार, चोरी करायचा तो. त्या पेद्दीचं जीवन चरित्र आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं की बसवण्णांची कथा ही जिवंत कथा आहे. दिस इज द पार्ट ऑफ हिस्ट्री, नॉट पुराण. पुराण वेगळं, हिस्ट्री वेगळी. उर्लिंग पेद्दी नांदेडचे होते. त्यांचं जीवनचरित्राला प्रारंभ करण्यापूर्वी एक छोटस मी नाम संकीर्तन म्हणतोय. फक्त बासरी वाजेल, बाकी कोणी म्हणणार नाही स्टेजवरलं. तुम्ही सगळे म्हणायचं. बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, गुरु बसवा. मोठ्याने म्हणा. मोठ्याने म्हणा. बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा. बस आणखीन एकदा. बस बसवा माता, बसवा बसवा पिता, बसवा बस माता, बस बसवा बसवा बंधु, बसवा बसवा मित्र, बसवा बसवा बंधु, बसवा बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा, बसवा गुरु बसवा. बोला. बसवा आणखीन एकदा. बसवा गुरु बसवा, बसवा बसवा लिंग, बसवा बसवा जंगम, बसवा बसवा लिंग, बसवा
संगम बसवा बसवा तीर्थ बसवा बसवा मंत्र बसवा बसवा तीर्थ बसवा मंत्र बसवा गुरु बसवा गुरु बसवा बसवा गुरु बसवा बसवा गुरु बसवा गुरु बसवा आणखीन एकदा बसवा धर्म बसवा बसवा कर्म बसवा बसवा जीव बसवा बसवा शिव बसवा बस जीव बसवा शिव बसवा मैं भी बसवा बसवा तू भी बसवा बस बसवा तू भी बसवा गुरु बसवा 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 12व्या शतकामध्ये घडलेला हा जिवंत इतिहास. नांदेडचं मूळ नाव नंदीग्राम होतं. नांदेड जिल्ह्यातलं कोण आहे का इथं हात वरती करावं. नांदेड जिल्ह्यात कोण? एक जण, दोन आहेत माणसं आहेत. नांदेडचं मूळ नाव नंदीग्राम होतं. आजही नांदेडला जाणाऱ्या रेल्वेला नंदीग्राम एक्सप्रेस असं म्हणतात. त्या नांदेडला गोदावरी नदी आहे. त्या नदीच्या किनाऱ्यावर एक छोटीशी झोपडी करून महार जातीत जन्माला आलेला एक पेद्दी नावाचा चोर राहत होता. शिकार करायचा,
कधी नदीतले मासे मारायचा, आणि ठरवून चोरी करायचा. कधी वेश बदलून, कधी आंधळा होऊन, कधी पांगळा होऊन त्या नंदीग्राम मध्ये सगळीकडे फिरायचा. आणि ज्या घरामध्ये जास्ती संपत्ती आहे, बायकांच्या अंगावर सोनं आहे, पळायला जागा, लपायला जागा, हे सगळं बघून तो चोरी करायचा. पर्याय पण नव्हता त्या काळामध्ये, शिवणच घेत नव्हते, मग नोकरीला कोण ठेवेल. व्यवस्था एवढी विचित्र होती की अस्पृश्यांना आणि भटक्यांना गुन्हेगारीकडे जावंच लागलं होतं. एके दिवशी बघितलं, एका श्रीमंत लिंगायताचं घर होतं. बघा, पूर्वीच्या काळी सगळे लिंगायत श्रीमंत होते. तुमच्या डोसकीत चक्कर चालवा आता गावाकडलं 50-100 वर्ष आधीच. लिंगायत गरीब नव्हते कोणी. हे पुन्हा धाब्यावर जाऊ लागले, प्लॉट ऐकलाले, नको ते खाऊ लागले, धर्म सोडले, लिंग पूजा करणार झाले, रिकामे हिंडाले, मोठे पुन्हा करीत फिरलाले, काम करायचं नाही, काही नाही. नमरा भाळद नमरा भाळद ಈಗೆಲ್ಲೂ ಇಲ್ಲ ಮನಿನೇ ಇಲ್ಲ, ಏನ್ ಮಾಡ್ತಿ ಬಾಪಿ ಹುಡ್ಕೋತ ಈ ಭೋಸರಿದಾಗ ಹೋಯ್ತಾನ, ಇಲ್ಲಿ ಕೇಶವನಗರ ಬರ್ತಾನ, ಹಡಪ್ಸರ್ದಾಗ ಬರ್ತಾನ. पहिले लिंगायत श्रीमंत होते का? बसवण्णाबरोबर इमानदार होते, इष्टलिंगाबरोबर इमानदार होते, प्रामाणिक. गावकडे एक म्हण आहे, वाण्या वाण्या गटोड सांभाळ. काय म्हणायचे? वाण्या वाण्या गटोड, म्हणजे वाण्याकडे गटोड होत. वाण्याकडे गटोड होत म्हणून तर वाणी सांभाळत होता. पण गटोड सांभाळता येतंय कसं? ज्याला धर्म सांभाळता येतो त्याला गटोड सांभाळता येतंय. धर्म सोडला तर गटोड निघून जात. पेद्दी चोरानं पाहिलं, नांदेड मध्ये एक श्रीमंत व्यापारी आहे, सावकार आहे, त्याचं नाव सुरैया व्यापारी. काय नाव? सुरैया. मोठा वाडा होता, भरपूर जनावर, जमीन जुमला, दुकान मोठं. पेद्दी चोरानं विचार केला, अरे घर मोठं आहे, लपायला जागा, पळायला जागा, नौकर चाकर पण कमी आहेत, कारण लिंगायत लोक नौकरावर लय भरोसा ठेवून काम करत नाहीत, स्वतः काम करतात. बसवण्यानं सांगितलंय, दुडिरी दुडिरी, मेहनत करा, कष्ट करा. जोपर्यंत शरीर काम करते तोपर्यंत मेहनत करा. आयत बसून खाल्लो तर शुगर होईल, बीपी होईल. छोट मोठं कुठलंही काम, उगे 4-4 सुना आल्या म्हणून सासूबाईनं बी ऑर्डर सोडायचं नाही. काम करा म्हणले बसवणं. लिंगायत कल्चर हे काम करणाऱ्या लोकांचं कल्चर आहे. वी आर वर्कॉलिक पीपल. रिकाम तिकड्या लोकांचा धर्म नाही लिंगायत धर्म. काम करणाऱ्या लोकांचा लिंगायत धर्म आहे, कष्ट करणाऱ्या लोकांचा लिंगायत. त्याच्यामुळे पैसे असायचे पूर्वी सगळ्याकडेच. बघितला आणि बायकोला येऊन म्हटला, बायकोचं नाव होतं काळव्वा. याने तो हेसरू अंड्री बरी काळव्वा. गंडू हेसरू याने तो पेद्दी. पेद्दी चोर पेद्दी, त्याच्या बायकोचं नाव काळव्वा. बघितलं घर, रेकी केला, रेकी. आणि बायकोला येऊन म्हटला, काळजी करू नको, मोठं घर बघितलं,
भाळ रक्कावा म्हणे. तुला पिवळच करतो म्हणला. पिवळं व्हायला कोण्या बाईला आवडत नाही. फक्त एकदा सीता मायला पिवळं व्हावं वाटलं तर तिच्या मागे कसला वनवास लागला. त्यानं म्हटलं तुला पिवळच करतो. मोठं श्रीमंत घर पाहिलंय, काळजी करू नको, सोन्यानं मडवतो, तुला पिवळं करतो म्हणला. तिनं मनातल्या मनात म्हणली कडू असंच बोलते, मोठं मोठं कवा बघितलं तवा. कौळ होऊन पिवळं व्हायची येळ आली, पण फुटका म्हणे यानं कधी गाठला नाही. वन्ना दुड्डून दुड्डून माताडताना क्यालसुदे ಇಲ್ಲ याने ಮಾಡಲೇನಿಲ್ಲ, ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಹಂಗ್ ಮಾಡ್ತಾ. कधी करते ते सांग ना. उगं मोठं मोठं बोलताय, पण बाया मनातल्या मनातच नवऱ्याला शिवाय तिथं डायरेक्ट देऊ शकत नाही. लईच लई नवऱ्याचा राग लेकरावर काढतील, सासूवर काढतील. तिनं म्हटली हो मला पिवळं व्हायचं आहे, तुम्ही करतो म्हटलात तर लवकर जावा. हे न म्हणला थोडं रात्र होऊ दे, मार खाऊ घालतीस का काय म्हणला. संध्याकाळची वेळ झाली. दाटी वाटीनं जनावर सावकारच्या वाड्यात जायला लागली. दारात गर्दीच गर्दी. त्या जनावरांच्या कळपात हळूच घुसला आणि सावकाराच्या वाड्यात प्रवेश मिळवला. पायऱ्या वाटे पटकन चढून वरती गच्चीवर टेरेसवर जाऊन लपला. महाडी, महाडी माहितीये, महाडी लपून बसला. जनावर एक दोन नौकर होते, त्यांनी बांध धारा वगैरे काढल्या, सगळं झालं आणि निघून गेले सगळे लोक. आता घरात कोणीच नव्हतं, फक्त घरातले तेवढे माणसं होते. पेटी चोर वाट बघायला लागला, घरातली माणसं झोपण्याची. आता सगळे माणसं झोपल्यावर आपण चोरी करू. 8 वाजले, 9 वाजले, 10 झाले, 11 झाले. घरातली माणसं काही झोपना झाले. 12 वाजले. घरातले बारके बारके लेकर आंघोळ करण्यासाठी, स्नान करण्यासाठी बाथरूम मध्ये शिरले. किती वाजता? रात्री 12. त्यांना म्हटलं ही काय भानगड आहे, काबर झोपत नसतील लोक, काबर झोपत नसतील, आज काही कोजागिरी नाही. लहान लेकरांची आंघोळ झाली. त्या वाड्यातले मोठी माणसं पण आंघोळ केले. घरचं घरबार सगळं रात्री आंघोळ केलं छान पैकी. आणि सुंदर रांगोळी अंगणामध्ये काढायला लागल्या घरातल्या महिला. आणि छोटे 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 दिवे सगळ्या अंगणात लावले. अंगण उजळून निघाल. जणू काही आकाशातल्या सगळ्याच चांदण्या त्या दिवशी त्या सावकाराच्या वाड्यात उतरल्या होत्या की काय. प्रकाशच प्रकाश अंगणामध्ये. चोराला प्रकाश आवडत नाही. नीट ऐका मी का म्हणलं. चोराला जेवढं अंधार राहील तेवढं बरं आहे. साधूच्या वचना सज्जना उपदेश, खळा लागे द्वेष वाटे चित्ती, चंद्रोदयी सुख पावती चकोर, दुःखी होती चोर दुष्ट बुद्धी,
सूर्याच्या प्रकाशे वर्तती सकळ, दिवा भीत बीळ धरुणी राहे. मन्मथ म्हणे हित सज्जनासी होय, दुर्जन तो जाय अधोगती. संत शिरोमणी मन्मथ स्वामींचा खूप सुंदर अभंग आहे. मन्मथ स्वामींनी म्हणलं, चोराला प्रकाश आवडत, जसं चोराला प्रकाश आवडत नाही तसं जातीयवादी माणसाला बसव तत्व आवडत नाही. लक्षात घ्या. बसवण्णांची अलर्जी कोणाला आहे? जो जातीयवादी आहे, जो लोकांना गुलाम ठेवावं म्हणतोय, जो लुटावं म्हणतोय, अशा लोकांना बसवण्णा चलत नाही. अंगणात एवढे दिवे लावल्यावर चोर म्हणायला लागला, ते पेद्य, अरे बाबा आज काय दिवाळी नाही, दसरा नाही, कोजागिरी नाही, महाशिवरात्र नाही. त्यावेळेस हॅपी बर्थडे करत नव्हते. एवढे दिवे का लावले? तेवढ्यात सावकाराचं दार उघडलं मोठं, वाड्याचा दरवाजा उघडला, कर 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 आवाज आला. पूर्वी दाराला आगळ असायचं. आगळ माहिती आहे? आडवं लाकूड असायचं, ते लावायचे. सर सर करून घरातल्या माणसांनी ते आगळ काढलं, मोठाच्या मोठा दरवाजा उघडलं आणि झाम 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 पावलं टाकत आतमध्ये कुणीतरी येत होता. एवढ्या रात्री चोर पेटीवरी बसून विचार करायला लागला, अरे एवढ्या रात्री कोण आलं या घरात? झम 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 पाऊल टाकीत एवढ्या रात्री. सहज त्यानं वरनं सोबण्यातनं सवण्यातनं सालेबाकी लिहितात ना, आदरगी नोडदा, त्याच्यातनं पाहिलं, बघितलं. ज्या घरामध्ये हा त्या रात्री चोरी करायला गेला होता, त्या घरात त्या रात्री कंधारच्या मठाचे स्वामी येत होते आणि इष्टलिंग दीक्षेचा कार्यक्रम रात्री होता आणि ह्यानं तिथं चोरी करायला गेला. त्याला माहितच नव्हतं. बघितलं स्वामींकडे, अरे हे काय प्रकार आहे? तेजस्वी मूर्ती, उरलिंग स्वामी, कंधारच्या मठाचे जंगम. आज तिथे दर्गा बनलाय, पण एकेकाळी तो लिंगायताचा मठ होता. संन्याशी जंगम आतमध्ये चलत येताना पाहिलं, झाम झाम पावलं टाकीत येत होता. त्याला माहित नव्हतं त्या रात्री दीक्षेचा कार्यक्रम होता. ह्यानं सहज चोरी करायला गेला, नेमकं सापडला, दिसला. स्वामींना बघितलं, जंगमांना. तेजस्वी मूर्ती होती. जंगम म्हणजे लिंगायत धर्माची चैतन्य शक्ती आहे. जंगमांना सोडून लिंगायत धर्माला विजय प्राप्त होणार नाही. पण एक आहे, त्यांनी बसवण्णाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तर तेजस्वी जंगमाला पाहिल्याबरोबर डोळे दिपले त्या पेद्दीचे. सुंदर मूर्ती, बाळी भस्म लिंग गळा,
तेजस्वी मूर्ती येत होते. भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. उरलिंग स्वामी जंगम त्या रात्री त्या घरामध्ये इष्टलिंग दीक्षा देण्यासाठी आले होते आणि नेमका हा तिथं चोरी करायला गेला होता. बघायला लागला तो, घरातली छोटी छोटी लेकरं समोर बसली होती. लिंगस्य धारणम पुण्यम सर्व पाप प्रणाशनम. दीक्षा संस्कार. लिंगायत कोण आहे? लिंगायत कोणाला म्हणावं? केवळ बसव जयंती पुरतं लिंगायत नाही, केवळ महाशिवरात्री पुरतं शाब्दाना हाणायला ताळे खायला लिंगायत नाही. लिंगायत कोणाला म्हणावं? लिंग दीक्षा झाल्या विण लिंगायतची नोहे जाण. ज्ञाती धर्माची खूण सत्य जाण पार्वती. मन्मथ स्वामींनी सांगितले, ज्याच्या गळ्यात लिंग आहेत त्यानंच लिंग आहेत. ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, ज्यानं कोर्स केलाय, अशाच डॉक्टर कडनं आपण ऑपरेशन करून घेतो ना. मायबाप डॉक्टर आहेत आणि पोरग काही मेडिकलचा कोर्स केलं नाही, काही नाही, शेत करते, अशाकडनं ऑपरेशन करून घेतो का आपण? नाही. 8व्या वर्षी आपल्या लेकरांना दीक्षा द्या. फ्लॅट मध्ये राहतो, 50 लाखाच्या गाडीत फिरतो, 1-1.5 लाखाचा मोबाईल वापरतो, म्हणजे तुम्ही खूप सक्सेस झालो असं समजू नका. म्हातारपण जर इज्जतीत जायचं असेल ना आपलं, तर लेकरं आधी सांभाळा. नाहीतर तुम्ही बांधलेल्या बंगल्यातून लेकरं बाहेर काढतील आणि वृद्धाश्रमात तुम्हाला नेऊन फेकून देतील. नाहीतर तुम्हाला त्या फ्लॅट मध्ये ठेवणार नाहीत, म्हातारपणी गावात शेतात कोट्यामध्ये एकटंच बसावं लागेल म्हशीचं शेण बघत. आणि म्हणून लहान मुलं आहेत तोपर्यंत त्यांना इष्टलिंग बांधा. लेकरांना सांगा, कपडे तुझ्या मनावर, शिक्षण तुझ्या मनावर, कोणता कोर्स करणारा सगळं तुझ्या मनावर, लग्न तुझ्याच मनावर, नवरा बायको तुझ्याच मनावर, सगळं तुझ्या मनावर. पण मुला मुलींना सांगा, सगळं तुझ्या मनावर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या मनावर तुला एकच काम करावं लागेल, गळ्यातलं इष्टलिंग मरेपर्यंत काढायचं नाही. हे आम्ही आमच्या मुलांना सांगितलं. नाहीतर नशेमध्ये आहोत आपण, पैसे कमवायची नशा लागले आपल्याला, दांडगी नशा आहे ही. आंधळहून पळालो आपण पैशाच्या मागे. नाही तोपर्यंत पैसा अप्रूप आहे. ज्या दिवशी पैसा येईल त्या दिवशी मग शुगर आहे, डायबिटीज आहे, सगळंच आहे. मग त्या दिवशी बीपी आहे, त्या दिवशी सगळंच. भरपूर खायला घरात नव्हतं, भरपूर खावं वाटत होतं, त्यावेळेस खायला काहीच नव्हतं, सगळं घरात आहे. पण डॉक्टर म्हणते इदू तीन बेड्री, इदू तीन बेड्री, इदू ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ರಿ, ಹಾಂಗ್ ಮಾಡ್ರಿ. अरे असो,
खास करून पुण्यात राहणाऱ्या मुंबईत राहणाऱ्या कुटुंबाने आमची ही विनंती ही सूचना डोक्यात ठेवली पाहिजे. लेकरं आहेत तो पण लहान आहेत तोपर्यंतच बांधतात ना. पुन्हा ते बापाचा बाप व्हायला सुरू करते पोरग. अरे नमप्पू यानं बी तिळल रे हंगे म्हणता हिंगे म्हणता नम पप्पा येन तिळल नोड्री कुठपर्यंत म्हणते ते पोरग. त्यानं एकदा बाप झालं किंवा म्हणते आमचे पप्पा किती कसं केले असतील हो आम्हाला काहीच करता येणं झालंय. पण जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत गुरु 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 करतो. त्यामुळे लहान आहे तोपर्यंत त्याच्या गळ्यात लिंग बांधा. आठवड्यातनं त्याला एकदा जवळ घेऊन बसा. हे बसवण्णा आहे हे मनमत स्वामी आहे ते आपला गुरु आहे सांगत चला. उगी नशेत जगू नका. चांगल्या कॉन्व्हेंट मध्ये गाठलो इकडे गाठलो तिकडे गाठलो. लेकर शाळेत काहीच शिकत नाहीत. शिकले तरी इतिहास भूगोल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ शिकतात. पण जीवनात कसं जगावं समाजात कसं वावरावं लेकरं फक्त मायबापाकडे बघून शिकतात. बाकी कुठे शिकत नाही. आम्ही कसं वागतो आम्ही कसं वागतो. हिनच 9 वाजता उठलेले आहे रात्री 2 वाजेपर्यंत फेसबुकवर बसू लागले आहे. व्हॉट्सअप बघू लागले रात्री ऑनलाईनच दिसू लागले का वाबी. बिना आंघोळीचे हिनं स्वयंपाक करू लागले आहे. 12व्या वर्षी लेकरं माल प्यायला चालू करतील ध्यानात घ्या. 12व्या वर्षी आम्ही आमचा धर्म जपला पाहिजे. ही आई वडिलांची जबाबदारी आहे. बापाच्याच गळ्यात लिंग नाही. बापाच्याच गळ्यात लिंग नाही. आणि बाई का म्हणते घरातली ऐ ना मनोरी हिंग जमसल रू अनुभे या मुस्तत ना लगून आगना की आरती उडदावनी याला मानी वाढीती अजून इनुक जमुस्त अजून इनुक जमुस्त बँकी असते अल्ला माने बंदी अजून इनुक जमुस्त इनो मनोरी यान जमसल री मी थचल येन येन मानाला. अरे तुमच्या मनावर तुम्ही साडी घेता बरोबर आहे. तुमच्या मनावर सगळं करता. ते कोडू तुमच्या मनावर इबीत लावणार एवढं बहादर राहते ना. एवढं बहादर राहते ना. रिमोट तुमच्यापाशी आहे. त्याला सांगायचं माझ्या बरा नांदायचं असेल तर इबीत लाव. अटी तटीला घ्या धर्म तुम्ही तर तुमची पुढची पिढी नीट राहील. स्नान केल्याशिवाय स्वयंपाक करायचं नाही. आपण लिंगायत आहोत. आम्ही लिंग पूजा केली पाहिजे. लेकरांनी पाहिली पाहिजे ती पूजा. ಇದಕ್ಕೆ ಬಂದಿಯ ನಾವು ತರಂದ್ರು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಇರಲ್ಲ ಆ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ದಿನ ಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದೇ ದಿನ ಜಾಳಕ ಏನ್ ಕೈ ಲಿಂಗಾಯತ್ ಹರ क्लास 1 लिंगायत आहोत. फक्त महाशिवरात्रीलाच पूजा करतात. ते दिवसांकातले कपाटातले इगडी तिकडी त्या देवाराच्या ड्रॉवर मध्ये लिंग अर्धे फुटलेले. काही घटना झाल्यावर सुपारी अप्पाचा मायचा अप्पाच्या अप्पाचा लिंग. एकदा असंच झालं आमच्या गल्लीमध्ये. महाशिवरात्री होती. हे झाका ಮಾಡ್ರಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ बसले घरातले सगळे लोक मोठी परात घेऊन. नवीन माणूस होत ते नवीन पोरग गैरी त्याचं बापी करत नव्हतं. माय कवा केली न केली ती बसलं बघा. मग सगळे जण जसं करलाले तसं त्यानं करला. सगळे हँग म्हणताना आम्ही ओढलं तर हांगे म्हणतात. मग गुरुवे नमः लिंगाय नमः जंगमाय नमः गुरुलिंग जंगमाय नमः तीर्थ घेतलं आणि सगळेजण इष्टलिंग धरून असं तीर्थ घेतात बरोबर आहे ना. आणि गोत्ते तिला ती लिंगासकटच मध्ये घेतलं. बरं मला ओढलं ते लिंगच तरडी वाईट वाईट आवाज यानो तू अरे बापरे.
गर्दा उठला या नाही तो ए लिंग गेलं रे लिंग गेलं रे पळत नाही आमच्याकडं असं झालंय तो त्याला दोटाकीत मनुष्य गोळ्याला गोळ्या हिंग आहे तू हिंग आहे तू या पूजी म्हणलं खोदा हिंगे आहे तू अरे हांगे आहेत यागर म्हणतो हिंगे आहेत गेली म्हणतो त्या नागाला पुन्हा त्याला पालतं घालून तुडवून डोसकं खाली करून पायावरी करून डॉक्टरकडे जावं लागलं नरडीत चिमटा फिमटा घालून मग बाहेर काढायला 10-12 दिवस त्याने इशारा करूनच बोलायला असं तसं असं विनोदाचा भाग सोडा पण जगा वेगळी ही लिंग पूजा फक्त भाग्यवान लिंगायतालाच मिळालेली आहे दुसऱ्या कोणाला मिळाली नाही लक्षात देव आमच्या हृदयावर आहे हो देव आमच्या हृदयावर आहे हे इथं आहे लिंग आमचं प्रत्यक्ष कपिल सिद्ध मल्लिकार्जुन प्रत्यक्ष चन्न मल्लिकार्जुन प्रत्यक्ष ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಎನ್ನ ಕರಸ್ಥಳಿ ಚುಡುಕಾದಿರಯ್ಯ अगम्य गोचर प्रमाण ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ जगदगली मगदगली किती मोठा आहे विराट व्यापक नित्य सत्य सच्चित आनंद स्वरूप शिव आहे का कोणाच्या गळ्यामध्ये कोणा धर्मात आहे का कोणाचा देव पंढरपुरात आहे पाताळात आहे आभाळात आहे इकडी आहे तिकडी आहे पण ज्याचा देव त्याच्या गळ्यात फक्त लिंगायत धर्मामध्ये आहे आपला देव आपल्यासोबत ही हणीबा यार दिला ही भाग्यद नमतो आम्ही भाग्यवान आहोत आम्ही लिंगायत आहोत प्राऊड झाला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे नाही समथिंग एल्स आय मी स्पेशल आहे गॉड चूजन पीपल या परमेश्वराने आम्हाला लिंगायत म्हणून जन्माला घातला आहे पवित्र आहोत आम्ही देव बनण्यासाठी लिंग पूजा करायची आपल्याला शिवम भूत्वा शिवम यजेत देव हो मुनी देवा भजस उशीर झालाय थोडा तरी मी सांगतोय ते अवघड आहे हो 1-2 तासामध्ये लई मोठी सर्व्हिसिंग सेंटर उभं करावं लागेल आपल्याला 1-2 तासाच्या ओपीडीने काही होणार नाही सर इनको ऑपरेशन थिएटर में लेके जाना पड़ेगा सांगतो उशीर होऊ द्या 5 मिनिट बघा ಎಂಟೆ ಮಂದಿ ಏನಂತಾರ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ರು ನಡೀತದ ಈ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ರು ಏನು ಬೇರೆ ಇಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಎದ್ದು ಸುಮ್ಮನೆ ಅಜ್ಜಿ बरोबर आहे ना पण त्याला माहित नाही अरे या इष्टलिंगासाठी सांबार हरळे याने जीव दिला रे ब्राह्मण मधुवरसने जीव दिला परटाच्या माची देवाने वचन साहित्याच्या रक्षणासाठी जीव दिला थोर कक्कयाने जीव दिला जगमांनी बलिदान केलं तेव्हा कुठे हे इष्टलिंग तुमच्या आमच्या गळ्यात मिळाले फुकट मिळालं नाही शरणांनी जगमांनी त्याग केलाय बलिदान केलं they have to pay the cost for it मोठी किंमत मोजली त्यांनी कोणाला वाटत असेल मंदिरातल्या मूर्तीची पूजा केल्यावर इदो कोणला गया तू कुसुमे ಹೋಗ ಪರಿಸು ಗುಡ್ಯಾ ಗುಂಡಾರ್ದ ಹೋಗರಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡರಿ ಮುಂದೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಕ್ ಹೋಗರಿ ಇದು ಕೊಳ್ಳಾಗೆ ತುಗಪ್ಪ ಸೊಮ್ಮೆ असं नाही या पूजेत आणि मंदिरातल्या मूर्तीच्या पूजेमध्ये फरक आहे पूर्वी लँडलाईन होत ना एसडी लँडलाईन होत फोन करायचा असेल तर आपण लँडलाईन पर्यंत जात होतो मग ते स्टुडिओ वाले नंबर लावून देत होतं कधी कॉल जम्प होत होतं बोलणंच होत नव्हतं तरी बी बिल पडत होतं मग भांडण
पण नंतर लँडलाईनच टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली आणि लँडलाईनच्या ऐवजी मोबाईल आला. मग आता आपण डायरेक्ट इथं बसल्या बसल्या आपल्या गावाकडं बोलू शकतो. तस जगभरातले जेवढे मंदिर आहेत ते सगळे लँडलाईन आहेत. आपल्याला तिथं जावं लागतंय. पण बसवण्णांनी एवढी सुंदर टेक्नॉलॉजी डेव्हलप केली की ते लँडलाईन बाजूला ठेवलं आणि प्रत्येकाच्या गळ्यात हे डिवाइन मोबाईल दिलं. सगळ्याला मोबाईल दिलं परमेश्वराला बोलण्यासाठी. हे मोबाईल आहे. ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ರಿ ಸಂಘಟಿತ ಮಾತಾಡು ಲಿಂಗವೇ ಅಂತಾರೆ. ಇದು ಮಾತಾಡ್ತದೆ, ಇದು ನೋಡ್ತದೆ, ಇದು ಕೇಳ್ತದೆ, ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತದೆ. बसवण्ण इष्टलिंगावर बोलत होते. इष्टलिंग बसवण्णाला बोलत होत. हे जबरदस्त डिव्हाइस आहे. टू एंटर इन द किंगडम ऑफ गॉड, दिस इज द पासवर्ड. ठीक आहे, आता एवढंच. आणखी उद्या सांगतो. आणि महादेव बनविणार हे साधन आमच्या धर्मामध्ये खरं तर जन्मल्याच्या आधीपासूनच बांधा म्हणले. जन्मा आधी लिंग गर्भासी धारण शिव पंचानन सखाजाच. लेकरू पोटात आहे तोपर्यंत त्याच्या नावाचं इष्टलिंग बांधते मम्मी. ते दंडाला वगैरे हाताला वगैरे बांधते. एवढा नसलं तर निदान जन्मल्यावर तर बांधा 8 वर्ष. त्या घरामध्ये दीक्षा संस्काराचा कार्यक्रम सुरू झाला होता. पेटीवरनं बघत होता लाईव्ह टेलिकास्ट. तो विचार करायला लागला, अरे हे लिंगायताचं घर किती सुंदर आहे रे. शांत समाधान बाया, भस्म लावलेल्या बाया सगळ्या. नाहीतर काही बाहेर येतात किरकिर किरकिर बन 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 बन. तो बघायला लागला, अरे माझ्या घरात माझी बायको किती किरकिर करते आहे. आणि बाया किती शांत आहेत, किती समाधान. पुरुष किती चांगले आहेत, कर्तृत्वान, संशय न घेणारा नवरा, लोभ न धरणारी बायको आणि सांगेल ती ऐकणारी लेकरं. संकट काळात मागे थांबणारा भाऊ आणि जीवाला जीव देणारा दोस्त भेटला की जिंदगीचं कल्याण झालं म्हणून समजा. बाकी दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. एवढ्याच गोष्टी लागणार. तुमचा बांगला बिंगला संकट काही येत नाही, काहीच येत नाही. मोठमोठे माणसं मेले, काय घेऊन गेले? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले, काय घेऊन गेले? ओ शिट, एवढंच म्हणेपर्यंत राख होऊन गेलं सगळं. काहीच शिल्लक राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. 15 सेकंदामध्ये 15 सेकंदात माणूस गेला. शेकडो मेडिकल कॉलेज, सगळ्या सुविधा, महाराष्ट्राची सगळ्यात मोठी पॉलिटिकल पॉवर त्याच्या हातामध्ये. 15 सेकंदात संपलं. तुम्ही आम्ही की झाड की पत्ती आहो. आपण इष्टलिंग धरून राहिलं पाहिजे तर आपली जिंदगीचं भलं आहे, नाहीतर आपलाही सत्यानाश होणार आहे. हे धरून राहा, ह्याला सोडू नका. ठीक आहे, अरे बाळ ಅದು ಯಾರು ಮಾಡಬೇಕು ರೀ? ಏನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. तुम्हाला जे आंघोळ मिळाली तेव्हा यालाही आंघोळ घालायचं. हे ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ನಿನಗೆ ಹೆಂಗ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಇವ ಸುಮ್ಮ ಕೊಡ್ತಾನೆ या नंबरला. आपल्याला ज्या दिवशी आंघोळ मिळाली ठीक आहे, नाही मिळाली त्याला सांगायचं, मला स्नान मिळाले, तू का बस घरी गेले की तुला आंघोळ घालतो, शांत बस. जीवन मंगल होण्याचा मार्ग आहे
इष्टलिंग दीक्षा. दीक्षा संस्काराची खूप सुंदर व्याख्या शास्त्रांनी सांगितली. दीयते च शिवज्ञानम क्षीयते पाशबंधनम. जे दिल्यानं माणूस सर्व प्रकारच्या पाशातून मुक्त होतं त्याला इष्टलिंग दीक्षा. तो पेद्दी बघायला लागला. लहान मुलं छोटी छोटी होते. उर्लिंग स्वामींनी त्या लहान मुलांना म्हटलं, मुलांनो तुमचा नवीन जन्म होतो आहे. लिंगायत 2 वेळेस जन्माला येतो. एकदा आईच्या उदरातनं जन्म घेतो आणि पुन्हा सद्गुरूच्या हस्तमस्त संयोगातून जन्म घेतो. गुरूंनी म्हणलं त्या छोट्या छोट्या मुलांना, अरे तुमचा नवीन जन्म होतोय. आता देव तुमच्या गळ्यात बांधतोय. पुण्यवान आहात, भाग्यवंत आहात, तुम्ही लिंगवंत आहात. तो पेद्दी विचार करायला लागला, मलाही असं बांधता येईल का? तो काय विचार करायला लागला, हे असलं मला छान बांधता येईल का? ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಮನೆ ಅದು, ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯರುಗಳು, मला असं जगता येईल का? तो विचार करायला लागला, अरे घर किती चांगलं आहे, आपण नाही ते खातो, हे करतो, असं करता येईल का आपल्याला? आपल्यालाही देवगळ्यात बांधता येईल का? असा विचार पेद्दी करू लागला. तेवढ्यात उर्लिंग स्वामींनी त्या मुलांना म्हणलं, पोरांना तुम्हाला लिंगायत बनायचं आहे, हे इष्टलिंग बांधायचं आहे, तर तुम्हाला 7 पथ्य पाळावे लागतील. देर आर 7 टर्म्स अँड कंडिशन्स टू बी लिंगायत. 7 पथ्य तरच लिंग बांधता येईल. आणि त्या उर्लिंग स्वामींनी त्या पोरांना म्हटलं, लिंगायत बनायचंय म्हणजे प्रत्यक्ष शिव बनायचंय, मोक्षाचा मालक व्हायचाय, तर मग एक काम करावं लागेल. कळवेड काय म्हणलं गुरूंनी त्या पोरांना, निमग लिंगायत आगत झाला, लिंग कट्टो म्हणून मयन ಮಾಡ್ರಿ, कळवेड चोरी करू नको. ऐकल्याबरोबर छातीत धस झालं. कोणाच्या? बापरे, लिंग देनो ना लिंग ಕೊಟ್ಕೋಬೇಕಲ್ಲತ್ತಿದ ಪುಕ್ಸಟಿ ಇಲ್ಲ ಇದು. ಅದೃಶ್ಯಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಿತ್ತು? ಕಳಬೇಡ, ಚೋರಿ ಕರು नको. कारण चुकीच्या मार्गाने आलेला पैसा चांगल्या कामाला जाईना. बरं नीट ऐका, मी माझा अनुभव सांगतो. मी निवांत जगतो, पण मला काहीच कमी पडत नाही. अर्धी एकर शेती देखील नाही मला, पण निवांत, कधीच माझ्यावर संकट आलं नाही. सगळं आपलं पण नीट होतंय, सगळं नीट होतंय. ह्याला गच्च धरायचं, ह्याला गच्च धरायचं, ह्याला गच्च धरायचं. तो चिंता करतो आपली सगळी. तो विचार करायला लागला, चोरी करू नको. शरणांनी म्हणलंय, कुत्रीचं दूध कुत्रीचीच पिल्लं पित्यात, पंचामृत म्हणून त्याचा वापर होत नाही. तस चुकीच्या मार्गाने आलेले पैसे एकतर धाब्यावर जातात, कोर्टात जातात, नाहीतर दवाखान्यात जातात. कुठल्या दासोहाला त्याचा वापर कधीच होत नाही, लक्षात घ्या. कधीच समाधानासाठी ते पैसे कधीच कारणीभूत ठरत. इल्लीगल. हे गव्हर्नमेंटची ईडी पुन्हा लागते, बसवांना आधीच ईडी लावून ठेवते. लिंग बांधायचं असेल तर पहिली अट सांगितली, कळबेडा. दुसरी, कोलबेडा. कोलबेड म्हणल्यावर तो विचार करायला लागला की शिकार करून खात होतो, मारून खात होतो.
चवना चवना खात होतो, मसाला मसाला खात होतो. ಅದು ಬಿ ಚಿಂಬದಿಲ್ಲ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಅದು ಲಿಂಗಾಯತ್ ಆಹಾರ ಇಲ್ಲ. नॉनव्हेज हे लिंगायताचं खाद्य नाही. दॅट इज नॉट द पार्ट ऑफ अवर लिंगायत फूड कल्चर. कारण माणूस जे खाते तशी त्याची वृत्ती बनते. चांगलं खाल्लं दिमाग चांगलं काम करतं. काय बी खाल्लं दिमाग काय बी काम करते. आणि मी शरणांनी बसवण्णांनी लिंगायतांना खातोय त्या अन्नाला अन्न म्हटलं नाही, प्रसाद म्हटले. प्रसाद. लिंगायत प्रसाद सेवन करतो. ಊಟ ಮಾಡಲವ प्रसाद तपतात लिंगाला अर्पण करून, इष्टलिंगाला अर्पण करून प्रसाद होते आणि ते लिंगायत प्रसाद घेतो. ಕಳಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ खोट बोलू नको. लिंगायत व्हायचं आहे. देर आर 7 टर्म्स अँड कंडिशन्स. उभे मिळालं नाही तुम्हाला हे, भाग्यवान आहोत आपण. कळಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ. चौथं सांगितलं मुनियಬೇಡ रागावू नको. कारण क्रोध माणसाचा विवेक संपवतो आणि विवेक संपला की विनाश निर्माण होतो. म्हणून बसवण्णांनी सांगितलं, अरे बाबा लिंगायतांनो, कळಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನಡೆಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯಬೇಡ ಅನ್ಯರಿಗೆ असह्य पडಬೇಡ. जीवन नीतिवान जगलं पाहिजे. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होता कामा नये. यश तू किती झाले ऐकलं ना की माना बिना हलवीत चला. आपल्याला महाराज लोकाला बघून सवय आहे. भाळ चलो ಹೇಳ್ತಾರ್ರಿ ಏನ್ ಕೇಳಿರಿ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ರೀ. अरे काय फायदा. मी तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणलं घर सोडून सगळे आलोय आम्ही इथं. तुम्हाला एंटरटेनमेंट साठी आलो. ही आमची मोमेंट आहे. एवढं जर आम्ही दुसरं सांगितलं तर 50 लाखाच्या गाडीत फिरतो आम्ही 2 वर्षात. यज्ञ करून जर रुद्राक्ष जरी इकलो तर 10 पोते भरून पैसे घेऊन जाईन मी, पुन्हा लुटून जाईन. पण नाही, आम्ही लिंगायत आहोत. अनुभव मंडप, शरण साहित्य, शरण संस्कृती, वचनामृत पिलेली माणसं आहोत. आम्ही मृत्युंजयी माणसं आहोत. आम्हाला उद्याची चिंता नाही. आणि आज जगणारी माणसं. कळಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನಡೆಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯಬೇಡ ಅನ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ ತನ್ನ ಬನ್ನಸಬೇಡ. न ಮಾಡಿದ ನಾನು ಇದನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದಪ್ಪ ನೀ. कारण मी नंतर 2 दिवसामध्ये तुझे लेकर तुला विसरून जात्यात. आम्ही काय करणार आहोत. मी 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 तन्न बन्नसಬೇಡ. बसवण्णांनी म्हणलं सुंदर जीवन जगायचंय ना, अहंकार सोडून दे. मोठमोठे साम्राज्य संपून गेले. इंद्रजित सारखा मुलगा होता. कुंभकर्णासारखा बलाढ्य भाऊ होता. लंका सोन्याची होती. सगळे देव पायापाशी बसून होते. शनीच्या डोसक्यावर पाय देऊन बसत होता रावण रोज. केवळ अहंकारामुळे रावण संपला. फक्त अहंकाराबरोबर मस्ती होती त्याच्या अंगात. यार्दे केळ दिला. सबका आडा मेरा खडा, सबका आडा मेरा. अरे
माझ्यापेक्षा भारी कोणीच नाही, माझ्यापेक्षा भारी कोणीच नाही. तन्न भन्यस वेडा. किती झाले? किती झाले म्हणजे मी टाइम किती झाले म्हणून. तन्न भन्यस वेडा. ಕಳಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನಡುಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯಬೇಡ ಅಣ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ ತನ್ನ ಮನ್ನಿಸಬೇಡ ಇದರ ಹಳೆಯಲ್ಲೂ ಬೇಡ. ನನಗೆ ಗೊತ್ತದ ಇವ ಹೆಂಗನ ಸುಮ್ಕೊಡ್ನಿ ಈಕಿ ಹಂಗೆ ಹಳ ನನಗೆ ಗೊತ್ತದಲ್ಲ ಇವ ಭಾಳ ಶಾನೆ ಹಣ ಈಕಿ ಭಾಳ ಶಾನೆ ಹಳ. अरे लोकांची निंदा करू नको. नीट आहे का? ಕಳಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನಡುಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯಬೇಡ ಅಣ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ ತನ್ನ ಬನ್ನಿಸಬೇಡ ಇದರ ಹಳಿಯಲ್ಲೂ ಬೇಡ. ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನೋಲಸುವ ಪರಿ. बसवण्णांनी म्हणणारे इकडलं तिकडलं पाणी पूजा भस्म पेक्षा एवढं 7 वाघ आचरण शुद्ध करी दे. अंतरंग शुद्धी, इदे बहिरंग शुद्धी. सावकाश घ्यायला सांगा त्यांना, अजून अर्धा तास लागणार आहे. थोडं गडबड करू नको, जमील निवांत घ्या. अजिबात अर्धा घंटा सोडणार नाही मी अजून. ही अंतरंगाची शुद्धी. आणि लिंग बांधलं कोणाला? त्या समोर बसलेल्या पोरांना. आणि गुरूंनी म्हणलं, पोरांनो 8व्या वर्षी तुम्हाला मी दीक्षा दिलोय. नव्या जीवनात तुमचं स्वागत आहे. तुम्ही देव बनणार आहात. भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंग शरण आणि ऐक्य षटस्थलाचा सिद्धांत सांगितला आणि मंगल आशीर्वाद देऊन उरिलिंग स्वामी त्या सावकाराच्या वाड्यातनं पहाटे पहाटे निघून गेले. मनागीन मनुष्य प्रसाद तो कोंडोरी मस्त आणि झोपले. सगळे शांत झोपले. आता कोणीच नव्हतं जागी. तिजोरी घरात होती, पेद्दी टेरेसवर होता. आता जाऊन चोरी करायचं होतं. नो डिस्टर्बन्स, काहीच प्रॉब्लेम नाही. पण नाही, त्याच्या कानात बसव वचन सारखं घुमायला लागलं. कळबेड कळबेड कळबेड. त्याचा आत्मा म्हणला, त्याचं मन म्हणा, कधीच ऐकलं नाहीस, आज पहिल्यांदा ऐकलास, पुन्हा त्या वाईट मार्गाला जाणारस. कधीच पाहिला नाहीस इष्टलिंग पूजा, आज बघितलास, तुझे डोळे पवित्र झाले, पुन्हा त्या वाईट मार्गाला जातोस का? विवेक जागा झाला त्याचा, विवेक जागा झाला. बसवण्णाचं एकच वचन त्या पेती चोरामध्ये क्रांतीला सुरुवात केली, परिवर्तनाला. एक वचन, एक. 3 वाजले, 4 वाजले. पेद्दी म्हणायला लागला, नाही बाबा, आपल्याला लिंगायत व्हायचंय. आता काय व्हायचं? लिंग बांधून घ्यायचं आपल्याला. बसवण्णानं सांगितलंय का नाही, हे 7 करू नको म्हणून. आजपासून कळಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನಡುಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯ ಬೇಡ ಅನ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ ತನ್ನ ಬನ್ನಿಸಬೇಡ. एवढं आपण करायचं नाही आता इथून पुढे. हळूच पहाटे
चोरून पुन्हा घराच्या बाहेर पडला आणि खाली मान घालून आनंदानं बसवण्णांच्या वचनाचा विचार करीत नवजीवन जगू, लिंगायत बनू, या आनंदामध्ये मस्तीमध्ये तो परत निघाला. पहाट होत होती, पहाट. तिकडे हळूहळू सूर्य प्रकाशमान होत होता. तसं या पेद्दी चोराच्या अंतःकरणामध्ये बसव तत्वाचा प्रकाश पसरला होता. चालत चालत निघाला. दूरवर त्याच्या झोपडीकडे त्यानं पाहिलं. बारीक दिवा त्या छोट्याशा झोपडीमध्ये टिमटिमत होता. सकाळच्या दवबिंदूंनी गोदावरीचा सगळा किनारा चिंब चिंब भिजला होता. त्या थंडगार वाळूवरून, रेतीवरून पावलं टाकत टाकत पेद्दी आपल्या झोपडीकडे निघाला. बघितलं त्यानं लांबून, दारात त्याची बायको थांबली होती. तिला पिवळं व्हायचं होत. मनातल्या मनात म्हणली, कानातलं आणते का, नाकातलं आणते का, गळ्यातलं आणते का, माझ्या मापाचं आणते का, मला शोभते का. अपेक्षा, लोभ, लोभ, लोभ. ज्या घरातली बाई लोभी आहे त्या घरचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. बाई लोभी राहता कामा नये आणि पुरुष संशयी राहता कामा नये. पुरुषांना बायकोवर संशय घ्यायचा नाही आणि बाई लोभ धरायचा नाही. संसार बरोबर परफेक्ट होते. दूरून बघितली तिनं, रिकाम्या हाताने येत होत. रिकाम्या हाताने तिनं मनातल्या मनात म्हणली, खय हाट्या हिंग्यानं येव ह्या गुडा हंगे म्हणता मना दुड्डून माताडताना हेन माडाला आणि हिंगे माताडताना. तिनं मनातल्या मनात म्हणली, कडू असलंच आहे म्हणली. तेव्हा बघितलं तेव्हा असलंच बोलते, मोठं मोठं बोलते. रिकाम्या हाताने आले कडू, ह्याचा सत्यानाश होऊ म्हणली. राग आला, कारण रात्रभर बसेल तिथे नाही. यानंतर तरो, यानंतर तरो, यानंतर तरो, यानंतर यानं बी त्यांनी फुल शिव्या दिली मनातल्या मनात. हिंगे हाना हंगे हाना हंगे मर्दन सत्यानाश आहे त्याला ಇವನ್ ಕಾಲದಮ್ ಎಲ್ಲ ಹಾಳು ಆಯ್ತು ಹಿಂಗಾಯ್ತು ಹೋಗಾಯ್ತು. ಎಲ್ಲರ ಹೆಂಗಸರು ಎಲ್ಲರ ಹಿಂಗೆ ಅಂತಾರ್ರಿ, ಮನುಷ್ಯನಾಗ ಅಂತಾರ. ಇವಾಗ ಯಾರು ಬಿ ಅಂಬಲ್ಲ. तोंडावर कशाला बोलतील बाया. किती बी जरी वडाच्या झाडाला फेऱ्या मारले तरी बाया खाजगी मध्ये म्हणतात कडू. उशाचा सरपाय कधी चावल माहित नाही. बरोबर आहे ना. माना हल्लीला म्हणजे खरं आहे. बरं झालं तुमच्यावर कॅमेरा नाही, नाही तर मग तुमचा सरप तुम्हाला चावल्याशिवाय राहील. तिनं पाहिलं रिकाम्या हाताने येतोय, कारण लोभ पापाचा बाप आहे. लोभ काय आहे? पापाचा बाप. पाप माणूस कधी करतो माहितीये का? त्याला अपेक्षा असली आणि लोभ असलं ते फुलफिल करण्यासाठी मग तो इल्लीगल काहीतरी करायचं बघतो. इल्लीगल लोभ. आणि मग बुद्धानं म्हणलं, वासनेतून निवृत्त व्हा, जीवनामध्ये सुख मिळेल म्हणलं. भगवद्गीतेनं सांगितलं, कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नको, आनंदी राहशील, टेन्शन घेऊ नको. लोभ ठेवू नको. तिनं जोरात बघितली, रागात त्याला आणि जवळ आलं. लग्न झालेल्या माणसाला माहित राहते बायकोला राग आल्यावर तिने कसं बघते. तिनं असं मांजरीन बघितलं आणि बघला की डोळे फाडून गेले. बेकनोडाला रागात संतापात तिनं म्हणली, का झालं?
कुठाय चोरीचा माल म्हणली. हा विचार करायला लागला, अरे ते लिंगायताचं घर किती छान, किती समाधान, बायका किती छान, महिला सगळ्या, घरात किती आनंद आहे, लेकरं किती गुणवान आहेत, संस्कारित आहेत. पण एक माझं घर, दरिद्री घर माझं. आणि बायको विचारते चोरीचा माल कुठं आहे? ज्या घरामध्ये फॅमिली मेंबर बसून चोरीची पापाची चर्चा करतात ते घर नरक आहे. ते घर म्हणला, रे आयुष्य गेलं की बाबा वाया, म्हणला आयुष्य वाया गेलं, बारे बारे गेलो वाया, आयुष्य वाया गेलं. काय केलं आयुष्यात येऊन? तो रडायला लागला, तो रडायला लागला. बायको म्हणली, का झालं, का रडलास? नाटक करू नको, लई बोलून गेलतास, का झालं, कोणी बघितलं का? त्याने म्हणलं काही नाही. मग त्याला मनात तो तुलना करत होता लिंगायताच्या घरची आणि त्याच्या घरची. तो रडायला लागला, पश्चाताप होत होता, रडायला लागला तो. ए तू येन जीवन नंदप्पा, तू कसलं नरक आहे. आणि ती लिंगायताचं घर किती सुंदर, आणि हे काय माझ्या नशिबाला. बायकोने विचारली, काय झालंय, काय झालं, चान्स मिळाला नाही का? नाही. मग पेद्दीनं म्हटलं, काळवा ऐक, कळवेडा मी चोरी करणार नाही. काळवा बघायला लागली त्याच्याकडे. तिनं मनातल्या मनात म्हणली, एवढे बार पोलिस पकडून घेऊन गेले, फुल ठोकले मारले तरी सुधारलं नाही, पण आता डायरेक्ट येऊन म्हणाले चोरी करणार नाही. या करी जलसाले नो. मग कोणी पाहिलं का? नाही, सगळं व्यवस्थित होतं, पण मी कळबेड चोरी करणार नाही. एवढंच नाही, ऐक, कोलबेडा इथून पुढे मी हे शिकार कर, ते कर, सस मार, हरिण मार, खेकडे मार, मासे मार, ते भाजून खा, ते कापून खा, ते शिजवून खा, ह्या भानगडीत पडणार नाही. कोलबेडा. तिनं अजून डोळे मोठे केले. एवढंच नाही, ऐक, कळबेड कोलबेड हुसी नडू येलू बेड, मी खोट देखील बोलणार नाही. तिनं अजून डोळे मोठे केले. हा, एवढंच नाही, ऐक, कळबेड कोलबेड हुसी नडू येलू बेड मुनिय बेड, मी रागावणार नाही. तू किती विश्व्या दिलीस तर मी तुला काहीच म्हणणार नाही. बायको म्हणले मनातल्या मनात, कडू हे अंधारामध्ये दचकलंय म्हणले ना, काहीतरी भेलय म्हणले ना, काहीतरी दिसलंय म्हणले. एवढं कसं सुधारते माणूस? कसं सुधारते एवढा माणूस? एवढं परिवर्तन? तिने म्हणे, खरंच करणार की खरंच नाही. कळबेड कोलबेड ಹುಸಿಯ ನಡುಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯ ಬೇಡ ಅಣ್ಣಿರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ ತನ್ನವನ್ನಿಸ ಬೇಡ ಇದರ ಹಳಿಯಲ್ಲೂ ಬೇಡ. मी 7 गोष्टी करणार नाही म्हणल्यावर बायको म्हणली, ह्या कडूला भानामती झाल्या, हे ना अवघड झालं म्हणजे. सूर्य उगवला होता तसा या पेद्दी चोराच्या अंतःकरणामध्ये बसव तत्वाचा सूर्य उगवला होता, वचन साहित्याचा सूर्य उगवला. तेवढ्यात बायकोला म्हटलं, चल चल लवकर, 4 चिरगुट गटुड बांध, 4-2 खापर आहेत आपल्या घरात, ते सगळं बांध गटुड्यात आणि चल माझ्या बरोबर. बायको म्हणली, एली बघत येत, कुठं जायचंय? पेद्दीने म्हणले, वेडी आहेस का ग?
ज्या सद्गुरूंच्या तोंडातून जन्माच्या मुखातून मी एक एक बसव वचन ऐकलो तर माझ्यातला चोर संपल आलाय. चल आपण रोज वचन साहित्य ऐकूया, रोज रोज बसव तत्व ऐकूया, जीवनाचं मंगल होईल. चल, 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 लवकर चल, लवकर चल, चांगली संधी आहे. चल लवकर, आपलं नशीब आहे काय तर चल. बसवांना ऐकायला मिळाले ग, वचन ऐकायला मिळाले. चल म्हटलं. बायको म्हणली आता हे येडं झाले, जाऊ दे ह्याच्यासारखंच करूत म्हणली. काय तिनं फुल शिवाय देऊ आली. त्यानं म्हणलं होतं मुनी वेळ, तुला काय बोलायचं ते काय राहणार आहे. 12व्या शतकातल्या त्या महाराच्या घरामध्ये चरखा प्रदून चिरगुट बांधली, बोचक बांधली, डोसक्यावर घेतली आणि ह्याला फड 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 मागी मागी शिव्या देत निघाली. यानं म्हणलं काही का देनास तू, मी रागावणार नाही, मला लिंगायत व्हायचंय. आता मला किरकिऱ्या माड दिला, लिंगा कोटको मालदा. तो निघाला पुढे, बायको निघाली मागे मागे. आले कंधारला, मठाच्या जवळ थोड्या अंतरावरती पेदीनी छोटीशी झोपडी बांधली. बायकोनं म्हणली आता कसं चालवणार हो घर. त्यानं म्हणलं काळजी करू नको, काही करेन पण चोरी करणार. बसवण्णानं सांगितलं मला लिंग बांधायचं आहे ग, जीवनाचा उद्धार करायचा, मला लिंगायत बनायचं. पुन्हा जन्म मिळणार नाही, पुढचा जन्म कोल्याचा, कुत्र्याचा, मांजराचा, कशाचा मला माहित नाही, पण मानवी शरीर मला आता मिळालंय. मी माझ्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, मी चोरी करणार नाही. मी आता पुन्हा चोरी करणार. वचनामृत पिल्यानंतर पुन्हा मला काही प्यायची गरज नाही, मला पुन्हा काही घेणार नाही. ठीक आहे. कंधारच्या माळरानावरली लाकडं वाळलेली फोडला, तोडला, त्याचा मोठा भारा केला आणि कंधारच्या बाजारात आणून विकला. आणि दुसरा एक असाच मोठा भारा करायचा लाकडाचा वाळलेल्या, आणि रात्री हळूच गुरूंच्या मठामध्ये आणून टाकायचं. सगळे झोपल्यावर काम करून सवय नाही ती, हातांना जखमा झाल्या होत्या. तशा अवस्थेत पण तत्व सोडलं नाही, बसव तत्व सोडलं नाही. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, महिना गेला, वर्ष निघून गेला. दररोज लाकडाचे 2 मोळ्या बनवायचा, एक आणून बाजारात विकायचा, मिठा मिरच्याचा संसार भागवायचा, आणि दुसरी लाकडाची मोळी सद्गुरूंच्या मठामध्ये आणून टाकायचा. रात्री हळूच, दररोज दररोज. वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेले, 12 वर्ष निघून गेले. 12 वर्ष बघता बघता सकाळी दररोज यायचं, लांबून गुरूंचं दर्शन घ्यायचं, लांबूनच. जेवढं जमल चोरून हळू कानानं ऐकायचं, काहीतरी वचन साहित्य कानावर. जेवढं जमेल तेवढं बघायचं. नयन दल्ले निम्म मूड किवियल्ली निम्म कीरती तुंबे. जेवढं जमेल तेवढं बघायचं, जमेल तेवढं ऐकायचं, कामाला कायक करण्यासाठी जायचं. 12 वर्ष निघून गेले. गुरूंनी विचार केला, उरलिंग स्वामींनी, की अरे 12 वर्षापासून आपल्या मठाची कोण सेवा करतोय. ऊन वारा पावसातही लाकडाचा एवढा मोठा भारा मठात कोण आणून टाकत असेल. कोण आहे बाबा हे एवढा महान शिष्य, एवढा महान सेवक. विद्यार्थ्यांना दासोहासाठी स्वयंपाक 12 वर्षापासून या माणसाच्या टाकलेल्या लाकडाच्या मोळीवर होत. कोण आहे?
12 वर्ष झाल्यानंतर एकदा गुरूंनी विचार केला की नाही, आपण बघूया, पकडूया कोण आहे ते बघू आपण. आणि एके दिवशी रात्री हा पेद्दी लाकडाचा भारा घेऊन अंधाऱ्या रात्री हळूच आणून मठामध्ये कोपऱ्यात तो लाकडाचा भारा टाकला. खाली पडलेली डोक्यावरली ती चिंबळ उचलण्यासाठी वाकला. चिंबळ उचलून घेणार आणि उभं राहणार तेवढ्यात त्या पेद्दीच्या खांद्यावर कोणीतरी हात मारला आणि पकडला. दचकून मागे वळून पाहिला पेद्दी. 12 वर्षात कोणी पकडलं नव्हतं, आज कस काय पकडलं. फिरून पाहिलं मागे, प्रत्यक्ष उर्लिंग स्वामी होते, ज्यांच्या मुखातून आलेल्या एका वचनाने, बसव वचनाने त्याच्या जीवनामध्ये क्रांती झाली होती. ते प्रत्यक्ष जंगम उर्लिंग स्वामी समोर त्यांनी स्पर्श केला. उर्लिंग स्वामींनी खांद्यावरती आणि म्हटलं, बाळ कोण आहेस तू. प्रश्न विचारला, ए रप्पानी यार ती कोण आहेस तू. गुरूंचा स्पर्श झाल्याबरोबर पेद्दीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पेद्दी हात जोडला, थरथर त्या ओठांनी म्हटला, स्वामी मी पेद्दी चोर आहे हो. काय उत्तर दिला, मी पेद्दी चोर आहे. सद्गुरूंनी बघितलं, अरे त्याच्या डोळ्यातल्या वाहणाऱ्या आसवांनी, त्याच्या अंतःकरणातून निघालेल्या सत्य वचनांनी उर्लिंग स्वामींनी ओळखलं, चोर नाहीये. त्यांनी म्हणलं, बाळ तू एवढं खरं बोलतोयस, तू चोर नाहीस. तो म्हणा, नाही हो, मी खरंच चोर आहे. असं ठीक, ही लाकडं जी दिलास तू 12 वर्षापासून, का दिलास बाबा. त्याचे पैसे किती झाले सांग. काय म्हणले, त्याचे पैसे किती झाले सांग. पेद्दी म्हणला, यार गुरुगडप्पा यार गुरुहरा, सगळे गुरु खिसा फाडायचं बघू लागले. हे गुरु, लाकडाचे पैसे किती झाले सांग. त्यांना नाही हो, तुम्ही माझे गुरु आहात, म्हटलं मग सेवा म्हणलं तेवढी मग येणं भेटेल नाही. सेवा आणि दर्शन आहे तिथे बाळ सारखे. अरे नाही, बसवंडांनी सांगितले फुकट घ्यायचं. सांग पैसे किती झाले. तो म्हणला, मी तुमच्या शिष्य आहे. गुरुने म्हणला, अजिबात नाही, मी तुला दीक्षाच दिली नाही तर मग मी तुझा गुरु कसं. मी तुझा गुरु नाही बाबा. सांग पैसे किती झाले, सांग लवकर, पैसे किती झाले, वेळ होतोय. पेद्दीने म्हणलं, ठीक आहे, तुम्हाला आता काही द्यायचंच असेल तर एक काम करा. 12 वर्ष मी तुमच्या मठामध्ये लाकडाची मोरी टाकली, त्याच्यावरती दासोह झालं, विद्यार्थ्यांचं स्नान झाली, प्रसाद झालं, सगळं झालं. 12 वर्ष मी तुमची सेवा केली ना, याच्या मोबदल्यात तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल तर एक काम करा. 12 वर्षापूर्वी नांदेडमध्ये त्या सुरैया सावकाराच्या लिंगायताच्या घरातल्या लेकरांच्या गळ्यात तुम्ही जे बांधलंय ते माझ्या गळ्यात बांधा. ते माझ्या गळ्यात बांधा. इष्टलिंग माझ्या गळ्यात बांधा, मला पवित्र करा. हात जोडून म्हणले की मला बाकी काही नको, दीक्षा द्या, मला लिंगायत करा. गुरूंनी म्हणलं, अरे तुला कसं माहित मी त्या 12 वर्षाआधीच. पेद्दीने म्हणलं, मी तुम्हाला म्हंटलो का नाही मी चोर आहे म्हणून. 12 वर्षापूर्वी मी चोरी करायला गेलो होतो, वरी लपून बसलो होतो, अशी अशी रांगोळी काढली होती, हा हा, अशी अशी दिवे लावले होते, हा हा, ते छोटे छोटे मुलं होते, हा हा, एवढ्या बाया होत्या, हा बरोबर आहे. तुला कसं माहित. त्यानं म्हणला, खाली तुमचं कार्यक्रम चालू होता, वरी माझं लाईव्ह टेलिकास्ट चालू होता, मी चोरी करायला आला होता. पण
त्या क्षणापासून आजपर्यंत इष्टलिंग बांधून घ्यायचं आहे या इच्छेपोटी, या तीव्र इच्छेपोटी मी आजपर्यंत कळबेडा चोरी केली नाही 12 वर्षात. कळबेडा मी हिंसा केली नाही 12 वर्षात. हुसी नडुयलु बेड 12 वर्षात मी खोटं बोललो नाही. मुनिय बेडा 12 वर्षात मी रागावलो नाही. कळबेड कोलबेड हुसिय नडुयलु बेड मुनिय बेड अन्यरिगे असह्य पडबेडा 12 वर्षात माझ्यामुळे इतरांना त्रास होईल असं वागलो नाही. तन्न बन्निस बेडा इधर हळियल्लू बेडा मी स्तुती माझी स्वतःची अहंकारानं उन्मत्त झालो नाही. मी लोकांची निंदा केली नाही. काय माझ्या गळ्यात मी इष्टलिंग बांधून घ्यायच्या लायकीच आहे का? उर्लिंग स्वामीने म्हणलं पेद्दी, अरे बांधल्यावर फरक पडणार झालाय, पण बांधून घेण्याच्या इच्छेसाठी तू जर 12 वर्षात एवढं केलायस तर इदे अंतरंग शुद्धी इदे बहिरंग शुद्धी इदे नम्म कूडल संगम देव मौल सोपरी. उर्लिंग स्वामींनी म्हणलं पेद्दी, जगाच्या पाठीवर इष्टलिंग बांधून घेण्याचा पहिला अधिकार जर कोणाला असेल तर ते केवळ तुला आहे. कारण 12 वर्षापासून तू बसवण्णांच्या वचनाचं पालन केलंयस. तुझ्या गळ्यात मी लिंग बांधतो, काळजी कर. त्यांनी हात जोडले, ठीक झालं. 12 वर्षात ज्याची मी वाट पाहत होतो, तो भाग्याचा दिवस, तो क्रांतीचा दिवस, माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला. स्वामी, मी लिंगायत झालो, मी भाग्यवान झालो. पण एक सांगू का? गुरुनी म्हणलं काय? अहो, मी जातीनं महार आहे, मला बसवण्णा लिंग बांधतील का? मी हलक्या जातीचा आहे. उर्लिंग स्वामींनी म्हणलं पेद्दी, तुला माहितीये का लिंगायत धर्मानं काय सांगितलंय? बसवण्णांनी काय सांगितलंय तुला माहितीये? इवणारव 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 नंदनी सदिरय्या. कोणी जातीचा राहत नाहीस, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. बसवण्णांनी सगळ्यांचं स्वागत केलं आहे. इवणमव 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 नंदनी सय्या ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ನಿಮ್ಮ ಮನೆ मगनंदनिसय्या. उर्लिंग स्वामींनी म्हणलं पेद्दी, काळजी करू नको. तू महार राहा, मांग राहा, सांबार राहा, कुणी राहा. लिंगायताचं तत्वज्ञान या देशाला तमाम बहुजन समाजासाठी मोकळा आहे. गोर गरीब, उपेक्षित, शोषित, पीडित, वंचित, भटके, विमुक्त सगळ्यांसाठी बसवण्णांनी भरभरून दिलेला आहे. तुझ्या गळ्यात लिंग बांधतो, काळजी करू नको. तुला भाग्यवंत बनवतो, तुला लिंगवंत बनवतो. पण तुला एकट्याला नाही, बायकोला पण घेऊन ये. बायकोला पण कोण आहे? अंतिक पण पा बापा बरबेड. बसवण्णांनी म्हणलंय सती पतींनी मिळून लिंगायत धर्माचं पालन करा, नाहीतर बायको दुसऱ्या देवळात, नवरा दुसऱ्या देवळात, नाहीतर बायको दुसऱ्या महाराजाच्या आश्रमात, आणि नवरा नको तिथं दुसरीकडे धाब्यावर. जमणार नाही. घरातलं सगळं घर एकाच देवाची पूजा करा, एकाच इष्टलिंगाला भुजा. बाप बसवण्णा समजा. घरचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, घरात स्वर्ग निर्माण झाल्याशिवाय नाही. जा, बायकोला घेऊन ये. सती पतींनी मिळून आचरण करण्याच्या धर्माचं नाव लिंगायत धर्म आहे, तिला घेऊन ये. आणि मग 12व्या शतकात पेद्दीनं काळोबाला सोबत घेतला आणि एका महार जातीच्या माणसाला 12व्या शतकात इष्टलिंग दीक्षा संस्काराचा कार्यक्रम उर्लिंग स्वामींनी स्वतः दिला. एका महार व्यक्तीच्या गळ्यात लिंग बांधलं. एवढ्यावर थांबले नाहीत. बसवण्णांच्या लक्षात आली गोष्ट. अनुभव मंडपात बोलवून घेतलं बसवण्णांनी. पेद्दीचं परिवर्तन. अरे एक चोर
एक बसवण्णाचं वचन पचन झाल्याबरोबर त्याच्यातला चोर संपला आणि जंगम तयार झाला. हे परिवर्तन ऐकल्याबरोबर बसवण्णांनी पेद्दीला अनुभव मंटपात बोलून घेतलं. शरणांनी स्वागत केलं. काही दिवस पेद्दी तिथं राहिला आणि तिथं राहून वचन साहित्याचा अभ्यास झाला. एके दिवशी पुन्हा त्याच पेद्दीला उर्लिंग स्वामींनी बोलून घेतलं आणि म्हटलं आता माझे जाण्याचे दिवस आले, वय झाले माझं, मी लिंगायक्य होणार आहे. पण एक काम करतो पेद्दी, मी तुला जंगम दीक्षा या 4 दीक्षा देतो आणि तुला माझ्या मठावर बसवतो. 12व्या शतकात एका महार जातीचा माणूस लिंगायताच्या मठावर बसला होता आणि त्या पेद्दीनंही एवढं काम केलं. आजच्या नांदेड आणि लातूर मधले जे लिंगायत आणि निजामाबाद जिल्ह्यातले, निर्मल जिल्ह्यातले जे लिंगायत जिवंत आहेत ती केवळ त्या उर्लिंग पेद्दीची कृपा आहे. लक्षात घ्या, त्या पेद्दीनंही लिंगायत विचार जिवंत ठेवला. स्वामींनी, उर्लिंग स्वामींनी म्हणलं पेद्दीला, अरे पेद्दी, आता इथून पुढे लोक तुला पेद्दी म्हणणार नाहीत, मी माझंच नाव तुला देतो. आजपासून लोक पेद्दी म्हणणार नाहीत तर तुला उर्लिंग पेद्दी म्हणतील. आणि गुरूंनी स्वतःचं नाव, स्वतःचं मठ, स्वतःचा अधिकार 12व्या शतकात एका महार जातीला दिला. लिंगायत धर्मातली ही सगळ्यात क्रांतिकारी गोष्ट आहे. रेव्होल्युशनरी मोमेंट आहे. किती आपल्या लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण बसवण्णांनी अलौकिक कार्य केलेलं आहे. अलौकिक अप्रतिम कार्य केलेलं आहे. असे एक पेद्दी नाही, 770 महान शरण बसवण्णांनी उभे केले. अलौकिक प्रतिभेचे हे सगळे लोक आहेत. आणि म्हणून उर्लिंग पेद्दीची ही समता म्हटल्यानंतर आम्ही फुले, शाहू आंबेडकरांपर्यंत जाऊन थांबतो, पण नाही, त्याच्याही पूर्वी 12व्या शतकामध्ये आजच्या भारतीय संविधानाचे मूल्य, लोकशाहीचे मूल्य, समता, स्वातंत्र्यता, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय, मानवी अधिकार, मानवी स्वातंत्र्याची भूमिका जर कोणी मांडली असेल तर ती लिंगायताच्या अनुभव मंटपाने, विश्वगुरु महात्मा बसवण्णांच्या आणि शरणांच्या अनुभव मंटपाने मांडली. आणि म्हणून आरक्षण नसताना, कुठे धोरण नसताना एका उपेक्षित, शोषित, पीडित माणसाला लिंगायताच्या मठावर बसण्याचा, गुरु बनण्याचा हा अधिकार ज्या बसवण्णांनी दिला, त्या बसवण्णांचं चरित्र ऐकणं हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. वेळ खूप झालाय, त्यामुळे आता काही म्हणायचं नाही. वेळ खूप झालेला आहे आणि आज आपण इथं थांबूया. अरे वाना वाढता नावा वाना भाळे खेळता नाही नवरियन मांडली. आम्ही वेडे होतो बसवण्णा सांगताना. एखाद्या माणसाला नशा होते का नाही, नशा कुठल्या बी गोष्टीची, जसं घेतलं तसं जास्त नशा होते का नाही, तसं आम्ही जसं बसव तत्व सांगू तसं आमच्या अंगामध्ये बसव तत्वाची नशा होते. लक्षात घ्या, वचन साहित्याची नशा होते. त्यामुळे आम्हाला वेळेचं भान पण एक लक्षात घ्या, त्या गोष्टीला न्याय देखील दिला पाहिजे. शरणांच्या चरित्राला समजून घेतला, उगा अर्धवट सांगून काही जमणार नाही. त्यामुळे उद्या महत्वाच्या 2 सूचना.